उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता हनुमंतांची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली मी जे धवा पाहिली तू विष्णू शिव तूच दैवत मला तू तात तू माऊली झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन माझे असो वंदन आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणं जय जय रघुवीर समर्थ। श्रावण सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। नमः शिवाय। रत्नैकल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्यांबरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च रूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यतां संवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समक्षं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां प्रभो आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणात् शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारः पदयो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो। नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय। आज विशेष आनंद असा होतोय की राखीसाठी लेकीकडे आली आहे आणि 3 दिवस आनंदात असताना माझं श्रीराम मंत्रांचं निरूपण नुकतंच संपलेलं असताना या घरी आल्याबरोबर माझ्या नातीने मला प्रश्न विचारला की आजी तुला महामंत्र माहिती आहे का, विजयाचा महामंत्र तुला माहिती आहे का। ह्याच्यासारखा आनंद मला कोणता झाला नाही ज्यावेळी श्रीराम मंत्रांचं निरूपण संपताय सुरू आहे आणि सतत मनात रामाचं ध्यान चिंतन असताना तिने हा प्रश्न विचारला। म्हटलं नाही ग मला नाही माहिती कोणता मंत्र आहे। तिला म्हणे एवढं माहिती नाही, मी तर रोज करते, तो आहे मंत्र श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हा जो विजय मंत्र आहे म्हणे हा तुला माहिती नव्हता। हे ऐकून मला किती आनंद झाला असेल या 3 दिवसात। हे सांगण्याचा इतका आनंद होतोय की ह्या सगळ्या घरामध्ये ती आधीच माहिती असताना म्हणजे रामतत्व कसं चिरंतन आहे, जिकडे तिकडे आहे, आपण सांगो न सांगो सगळीकडे त्याचा आपल्याला वावर दिसतो। आणि लहान मुलांच्या तोंडून जेव्हा आपण हे सगळं ऐकतो ना तेव्हा खरंच हृदय कृतकृत्य होतं, हृदय कृतकृत्य होतं। अशा पद्धतीने हा आनंद द्विगुणित झालाय। म्हणजे प्रत्येक वेळी काही ना काही नवीन सांगायची जी इच्छा असते ना त्याला असं काहीतरी सिद्धता मिळाली
की जास्त आनंद होतो आणि एखाद्या आजीला याहून जास्त काय आनंद असू शकेल. आता अशा पद्धतीने रामाचा निरूपणाचा जरी अंत झाला तरी रामतत्व चराचरात मनामनात हृदयामध्ये बसतं आहे आणि तेच चिरंतन तत्व आहे हे आपल्याला माहिती आहे. आता हे कसं माहिती झालंय? आपला हा जो स्वभाव आहे की नाही, हा स्वभाव दासबोधात सांगितलंय की आपल्या स्वभावामध्ये भगवंतांनी मुळातच टाकलंय की सोहम म्हणून आपल्याला पाठवलंय की तू हा आहे, तू कोण आहे हे मी तुला सांगून पाठवतो. प्रत्यक्षामध्ये मनामध्ये जो गोंधळ होतो ना तो जन्मानंतर झालेला आहे. मग तेव्हा आपण कोहम म्हणतो, ताबडतोब सोहमला विसरून आपण कोहम म्हणतो. मग कोहम म्हटल्यामुळे आपण थोडा काळ विसरतो. जशा गोष्टी ब्रह्मदेवाच्या बाबतीत घडल्या की ब्रह्मदेवानी एवढी सगळी सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेव विष्णूचे पुत्र आहेत. त्यांनी एवढी मोठी सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर त्यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना जाणवत होतं की हे माझे जे ज्ञान आहे जे कुणाजवळ नाही, ही सुरुवात माझ्यापासून होते पृथ्वीची, याचा मला अहंकार तर होणार नाही, पण हा त्यांचा पुत्र असल्यामुळे तो जो गुण आहे तो गुण प्रत्येकात यावा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रश्न तत्वाचा आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यांच्या मनात ही जी शंका आली की मला अहंकार तर येणार नाही ना, मग हा जो अहंकारासाठी त्यांनी प्रश्न विचारला त्यावरती विष्णूंनी त्यांना चतुश्लोकी भागवत सांगितलं, ज्याच्याबद्दल आपण चर्चा केली आहे. तसंच एक दुसरं पण आहे या ठिकाणी की काही काळ म्हणजे काहीतरी कारणाने तुला या सगळ्या गोष्टीचा विसर पडेल आणि जोपर्यंत या गोष्टीचा विसर पडणार नाही तोपर्यंत तुला हे जे काही तुझ्याजवळ आहे त्याची किंमत कळणार नाही म्हणे. आता इतकं जेव्हा खोल आपल्याला शोधायचं असेल तेव्हा आपल्यासारख्या माणसांना ह्याच्यात काय रस आहे त्याच्यात काय गोडी आहे हे कळत असताना ज्ञानाची आवश्यकता जरी नसली तरी एक मुळातच स्वभाव आपला की नाही, आपल्या स्वभावातच असा आहे नैसर्गिकतः की मी कोण आहे आणि मी कुणाचा आहे, हे महत्त्वाचे प्रश्न मनामध्ये येतात. आणि समर्थ या ठिकाणी म्हणतात की इतके वेळा आपण ठेचकाळलो आणि ठेचकाळल्यानंतर जेव्हा किंवा सुखातही जेव्हा पूर्ण सुखाची प्राप्ती मला होत नाही तेव्हा बाकी मी मूळ रूपाकडे वळण्याचा प्रयत्न करतो आणि हे माझं नैसर्गिक आहे, हे माझं नैसर्गिक आहे. मग नैसर्गिकतेकडे वळणं म्हणजे सहजतेकडे जाणं आणि सहजतेकडे जाणं म्हणजे स्वतःमध्ये स्थिर होणं. याच्यासाठी ज्ञानाची गरज नाही, पण हे ज्ञान इतकं अगाध आहे, इतकं उत्तुंग आहे, इतकं अमर्याद आहे, इतकं सर्वत्र पसरलेलं आहे. फक्त ती दृष्टी आपल्याला असायला पाहिजे की नाही. त्यामुळे आपण थोडासा पुराणांचा, कथांचा आणि सत्संगाचा आधार घेतो. त्या सत्संगाच्या आधारामध्ये आपल्याला आपण किती भाग्यवान समजायला पाहिजे ह्याच्यावरती कृतज्ञता भाव निर्माण होतो. आपली हिंदू संस्कृती कशी आहे, हिंदू संस्कृतीचं आजचं जे वर्णन, आता इथे सगळे महाभाग आहेत, मोठे मोठे विद्वान आहेत, संत सज्जन लोक आहेत आपल्यासमोर, त्यांच्यासमोर माझ्यासारखी काय बोलणार. प्रश्न हा आहे माझ्यासारखी काय बोलणार, पण मी जो मनात विचार करते तो कितपत योग्य आहे हे सांगणारी सुद्धा एक आपल्यासमोर अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकम कुलदैवतम. हे जेव्हा मी सांगत असते श्रोता वक्ता श्रीराम समर्थ म्हटल्यानंतर श्रोता आणि वक्ता एकत्र एका पायरीवर यायला पाहिजे. आणि एका पायरीवर येणं म्हणजेच माझ्या काही विचारांची दिशा बरोबर आहे की नाही यासाठी जे आत्मपरीक्षण चालतं त्यावरती आपण बोलत असतो. प्रत्यक्षात हे काही ज्ञानाचा विचार नाही, माझ्याजवळ ज्ञान आहे, माझ्याजवळ हे आहे, माझ्याजवळ ते, हा विचारच नाही आहे कधीच. पण हा जो विचार बुद्धी करते ती तर्कबुद्धी लावते आणि लावत असताना जर आनंद होत असेल तर तो आनंद योग्य ठिकाणी होतोय की नाही आणि झाला असेल तर तो योग्य ठिकाणी प्रस्तुत करणे आवश्यक आहे. देवन मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मला सुरुवात काय असेल तिथपर्यंत जाण्याची इच्छा होते. मला म्हणजे प्रत्येक जीवाला अशी इच्छा होते इतकं जे सुख यांना मिळालंय, बाकी साधू सज्जनांना जे सुख मिळालंय, राम 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 म्हणतात ते सारखे आणि काहीही नसताना म्हणे त्यांच्याजवळ रामाचं सुख मिळतं. हे आज मला आश्चर्य वाटत असेल तर श्रावण सोमवाराचं हे फलित आहे म्हणायला पाहिजे की विष्णूंची आणि शंकराची आणि रामाची ही कृपा आहे, हनुमंताची कृपा आहे असं समजून आपण जर एखाद्या चांगल्या ठिकाणी आपलं मन रमवत असू तर किती आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आपण हिंदू संस्कृतीचा अभिमान धरला पाहिजे. हिंदू संस्कृतीचा अभिमान धरत असताना त्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ होत्या, पण फक्त माझं लक्ष जात नव्हतं हा एक प्रश्न आहे. आज तर एवढ्या आनंददायी विलक्षण गोष्टी माझ्या लक्षात आल्या
त्या ऐकलेल्या आहेत, सगळ्यांना माहिती आहे, पण तरीही सांगत असताना प्रत्येकाला आनंद व्हावा आणि त्याची पुन्हा पुन्हा उजळणी व्हावी. कारण देव म्हणतो, ज्या ठिकाणी माझं संकीर्तन असेल त्या ठिकाणी मी स्वतः उभा असतो. मी दुसऱ्या कुठेही सापडणार नाही, वैकुंठात सुद्धा सापडणार नाही, पण ज्या ठिकाणी मनापासून एखादा भक्त आळवत असेल तर त्या ठिकाणी मी आढळतो. माझे सगळे गुण जो सांगत असेल त्या ठिकाणी मी आढळतो. हे त्यांचं वचन असल्यामुळे आपण तो आनंद द्विगुणित करण्यासाठी इच्छा करतो. आता ही जी हिंदू संस्कृती आहे ती वर्ग आश्रम पुरुषार्थ ऋण तीर्थ देवता आणि संस्कार हे अतिशय महत्त्वाचा पाया आहे. याचा एका एका गोष्टीचा विचार केला ना तर मन अगदी हृदय आनंदाने उचंबळून येतं. आणि त्याचा जो चुकीचा अर्थ लावला जातो तेव्हा असं वाटतं की नाही त्या ठिकाणी आपली बुद्धी खर्च करण्यापेक्षा खरंच चांगल्या ठिकाणी जर सगळ्यांनी अशी बुद्धी लावायचा प्रयत्न केला, प्रत्येकजण आनंदी होऊ शकतो. कुणालाही त्रास न देता, कुणालाही दोष न देता, कुणाचीही कमी न पाहता आपण कसं आनंदित होऊ शकतो हे उदाहरण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे. ते काही काय होतं, एक मूळ स्रोत असतो आणि त्या स्रोताकडे दुसरा जो बघतो ना त्याप्रमाणे तो दुसरी गोष्ट सांगत असतो. मग त्याला आपण म्हणतोच ना की एखाद्याची गोष्ट ऐकली, मी कानगोष्टी जशा तयार होतात तशा कानगोष्टी तयार होतात. ज्याला जसं जसं पटतं तसा तसा तो सांगतो. चुकीचं सांगितलं गेलं तर चुकीचं होतं आणि चांगलं सांगितलं गेलं तर चांगलं होतं. कोरोना फक्त कोरोनाच वाढू शकतो असं नाही, चांगले आपले संस्कार सुद्धा वाढू शकतात. मग हे जे 4 गोष्टी आहेत त्यातल्या एका एका गोष्टींवरचा जर विचार केला, वर्ग जर म्हटला आपण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता हे जे 4 वर्ग आपल्याला माहिती आहे, तसेच आपल्याला धर्म अर्थ काम मोक्ष, आता हे पुरुषार्थ आहेत 4. आणि 4 गोष्टी ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास हे आपले आश्रम आहेत. या 3 गोष्टींचा एकत्रित विचार करते आता. आणि या एकत्रित विचारावर अतिशय नवीन अशी मला जी नवीन असलेली पण अतिशय आनंददायी आणि वेगळीच माहिती माझ्या लक्षात आली. मग त्या ठिकाणी ती पटली. मुख्य म्हणजे ती गोष्ट पटली. सर्वसाधारण म्हणत असताना ब्राह्मण म्हणतोय की ब्राह्मण म्हणजे, आणि ही ब्राह्मण ही जी वर्णव्यवस्था आहे ती वर्णव्यवस्था आपल्या विकासासाठीच झालेली आहे की नाही. जे चांगलं काम करतायत, जे समाजातील ज्ञानाचं आणि शिक्षणाचं काम करतात, आणि ज्ञानाचं काम करायचं असेल तर सरळ अर्थ घ्यायचा. ज्ञानाचं जर काम मला करायचं असेल तर मला त्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं लागेल. मग तसं जो शिक्षण घेतो आणि त्याच्या प्रसाराचं काम करतो, शिक्षणाचा केंद्रबिंदू बनतो, धार्मिक गोष्टी सांगतो, त्याचे उच्चार तसे असतात, त्यानंतर त्याचं वागणं तसं असतं, त्याची नैतिकता असते, त्याची मानसिक जबाबदारी असते की आपल्यालाही धर्मकार्य करायचं आहे. त्या धर्मकार्य करण्याप्रमाणे जर त्याचं वागणं असेल तर त्याला ब्राह्मण म्हणायचं. हे अगदी वरवरची संकल्पना आहे. पुढे इतकं इंटरेस्टिंग आहे या सगळ्या गोष्टी. जेव्हा मी बारीक बघितलं तेव्हा ह्या अगदी वरचा विचार आहे की ज्यांना धर्म शिकवायचा असेल त्यांचं स्वतःचं आचरण कसं असायला पाहिजे, आणि आचरण विचार आणि एवढा वेळ त्यांनी त्या जीवनाचा घालवला आहे तर त्यामुळे त्यांची वाणी कशी शुद्ध असायला पाहिजे. वाणी शुद्ध आहे, उच्चार स्पष्ट आहे, मनामध्ये देवाबद्दलचा किंतु नाही आहे. मग अशा लोकांनी धर्मकार्य करायचं आणि अतिशय शिकलेले MA PhD झालेल्या लोकांनी शिक्षणाचं कार्य करायचं. आता हा तर काही अभेद कोणी मानायला नको की जे चांगले शिकलेले आहेत ते अतिशय उत्तम शिक्षक होऊ शकतात, जे अतिशय सुंदर ज्यांनी ज्ञान घेतलं आहे ते धर्मकार्य करू शकतात. मग त्या ठिकाणी जातीचा प्रश्न या ठिकाणी कुठेही निर्माण होता कामा नये. हे वरवरच्या गोष्टी आहेत. क्षत्रिय कोण आहे, आता ब्राह्मणांना किंवा ज्याची वृत्ती बुद्धिजीवी जे लोक आहेत ते बुद्धिजीवी लोक शासक बनू नाही शकत. एखादा अतिशय हुशार बुद्धिमान मुलगा आपल्याजवळ आला आणि त्याला सांगितले की तुला हे शासनाचं काम करायचंय, तू नाही करू शकत. मग त्या वृत्तीला क्षत्रिय वृत्ती म्हटलंय की जो शासक प्रशासक योद्धे समाज संरक्षणाचं जे काम करतात ते क्षत्रिय आहे. आता हा जो विचार माझ्या मनात आला त्यावरती जातीचा प्रश्न कधीच कोणाच्या मनात येऊ नये, आणि त्यावरचं विश्लेषण तर अतिशय मजेदार आहे. 3रं वैश्य आपल्याला सगळ्या गोष्टी आवश्यक आहे, ज्ञान आवश्यक आहे. उलट आजकाल असं म्हणतात ज्ञान नसलं तरी चालतात पण ह्या 2 गोष्टी आवश्यक आहे. म्हणून जे धार्मिक कार्य करणारे लोक थोडे बाजूला पडले. प्रत्यक्षात ते 4ही पुरुषार्थ आहेत. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ आहेत. मधल्या दोघांना महत्त्व दिल्यामुळे धर्मकार्य करणाऱ्यांना किंमत कमी झाली. तो ब्राह्मणाला म्हणत नाही मी, जो धर्मकार्य करतो त्याचा किंमत कमी झाली. मग वैश्य काय आहे की वैश्य शेतकरी व्यापारी उद्योजक जे समाजासाठी आर्थिक क्रियाकलाप करतात त्यांना वैश्य म्हणतोय आपण.
मग वैश्य हा जातीबद्दल न बोलता ते कर्म जे करतात त्यावरती त्यांची व्यवस्था ठरली आहे. आणि समाजाची जी व्यवस्था आहे ती सगळी व्यवस्था कशी ठरली त्याबद्दल उदाहरणासकट स्पष्ट करते. वरील आणि हे 3 गोष्टी ज्या करू शकतात, जे बुद्धिजीवी आहेत, जे शासक आहेत, जे प्रशासक आहेत, जे संरक्षक आहेत, त्यानंतर जे आर्थिक काम करतात आहे, ते सगळ्या लोकांना त्यांची सेवा करणारा एक गट आहे. ह्या लोकांना जे करता येत नाही किंवा ह्यांनी हे काम करावं त्यांच्या बदल्यात आम्ही तुमची सेवा करतो, कारण मला बुद्धी नाही, कारण माझ्याजवळ पैसा नाही, कारण माझ्याजवळ ती क्षमता नाही संरक्षणाची, असं म्हणून स्वतःहून जर त्यांनी म्हटलं की हे करण्यापेक्षा तुमच्याच इतकी जबाबदारी माझी आहे, म्हणजे जितका ब्राह्मण महत्त्वाचा तितकाच शूद्र महत्त्वाचा आहे. कारण ब्राह्मणांची कामं करायला किंवा ब्राह्मण वर्गाची नाही धर्माची कार्य करणाऱ्याला सेवा करणारा कोणीतरी लागतो. या सगळ्या गोष्टी मला जमत नाहीत म्हणून मी हे कार्य करतो, जातीचा प्रश्न नाही. जर ब्राह्मणांच्या घरात एखादा मुलगा असेल आणि त्यांनी म्हटलं की मला हे जमत नाही आहे, तर त्यांनी सेवा कार्य करावं, नर्सिंग करावं, त्यांनी इतरांची सेवा करावी, पण प्रत्येक ठिकाणी धर्म ही संकल्पना मनात असावी. धर्म कार्य म्हणून जर एखादी गोष्ट केली तर कोणतीच गोष्ट कमी नाही आहे असं या ठिकाणी म्हटलंय. या खालच्या लोकांना म्हटलंय एक तर मोबदला घेऊन करू शकतात आणि जे इतरांना जमत नाही, काही लोकांना ही गोष्ट जमत नाही ते लोक ते काम करतात आणि यांना इतर काही जमत नाही म्हणून ते काम ते लोक करतात. मग अशा पद्धतीने समाजाची व्यवस्था या 4 घटकांवर अवलंबून आहे. ही तर गोष्ट आपल्याला पटली. आणि ही पटल्यानंतर आपल्या बघा आता हा संकल्पना अगदी वरवरची जी सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावरती आपण सतत चर्चा करतो आणि तो चर्चेचा विषय बनतो. प्रत्यक्षामध्ये चर्चेचा विषय का नको बनायला ह्याचे उदाहरणासकट दाखले अगदी प्रत्येकाला पटतील असे, आणि त्यामुळे राम कुठे आहे हे दिसणार आहे, रामाचं अस्तित्व कुठे आहे हे दिसणार आहे. आणि ह्या सगळ्याला आपण आधार देतोय म्हणजे सगळीकडे आहेच ते सगळ्यांना माहिती असेल, पण आपण फक्त त्यावरती चर्चा करतोय आणि त्या चर्चेतून आपल्याला काहीतरी निष्पन्न निश्चित होणार आहे आणि त्याचा आनंदच होणार आहे. आपला विचार केला आपण स्वतःचा, हे सगळं धर्मव्यवस्था जाती व्यवस्था सगळी सोडली आणि फक्त मी स्वतःचा विचार केला, तर मी चार अवस्था आहेतच की नाही आपल्या जीवाच्या 4 अवस्था आहेत. प्रत्येक वेळी मी उदाहरणासकट सांगायचा प्रयत्न करते जे माझ्या मनाला पटलंय. त्या ठिकाणी आपण 4 अवस्था असं म्हणतो की बाल्य आहे, तारुण्य आहे, प्रौढ आहे आणि वृद्ध आहे. ह्या 4 अवस्था आहेतच ना आपल्या. प्रत्येकाला या अवस्थेतून जावं लागतच आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. कशाला ही वर्णव्यवस्था लक्षात घेतोय आपण आपल्या स्वतःच्या 4 अवस्थांचा विचार करू. आणि ज्या ठिकाणी आता त्यांनी म्हटलं शैशवावस्था आणि बाल्यावस्था, ही जी पहिली अवस्था आहे बाल्यावस्था आपली, त्याला ब्रह्मचर्य म्हटलंय. आता 4 अवस्था लक्षात घेतल्यानंतर कशी आपली एकेका टप्प्यातून आपला विकास होत जातो आणि तसा व्हायला पाहिजे ही हिंदू संस्कृती आपली सांगते. आपल्याला जर ब्रह्मचर्य अवस्था आपले 4 आश्रम सांगितले आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, हे सांगत असताना आपण एकत्र आणलं तर आपली बाल्यावस्था आणि शैशवावस्था जी आहे ती ब्रह्मचर्य अवस्था आहे. ते न सांगता ब्रह्मचर्य आहे. मग त्या ठिकाणी आज्ञाधारक, नम्र, सेवाभावी असे असतो ना आपण, ज्यांना स्वतःचं असं काही ज्ञान नसतं. बाल्यावस्थेत आणि शैशवावस्थेमध्ये स्वतःचं असं काही ज्ञान नसतं. जसं जसं आपण घडत जातो तो आपोआप आपल्या संस्कारांनी घडत जातो. मग त्यामुळे ती अवस्था संपेपर्यंत आपणच शूद्र आहोत. जय जय रघुवीर समर्थ, किती महत्त्वाची गोष्ट आहे. कशाला या वादात पडतोय मग आपण शूद्र आणि ब्राह्मणाच्या. ज्या ठिकाणी आपण अज्ञानी आहोत, आपण आज्ञाधारक आहोतच, नम्र पण असतो आपण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी शूद्रांचं लक्षण सांगितलंय ते शूद्रांचं लक्षण म्हणजे नम्र असायला पाहिजे. सेवा करत असताना नम्रपणाने सेवा जर केली तर त्याचं बक्षीस चांगलं मिळतं, हे आपल्याला माहिती आहे. एखादी नर्स असेल आणि ती अतिशय जीवाभावाने जर एखाद्याचं नर्सिंग करत असेल, त्याची सेवा देत असेल, तर ती सगळ्यांची आवडती होते. ते परोपकार आहे तिचा, धर्मकार्य करते ती, पैसा जरी घेत असली तरी. मग आम्ही लहानपणी कसे असतो, आपण अतिशय आज्ञाधारक असतो. प्रत्यक्षामध्ये एखाद्याच वेळेस आपण विरोध करतो मोठ्यांना, पण मोठ्यांचा विरोध झाल्यानंतर जर एखादी गोष्ट पटली तर नम्रतेने आपण हात जोडतो, त्याला काही कधी वाटत नाही. त्या लहान बालकांना हात जोडताना काही वाटत नाही. आई मला हे दे म्हणत असताना त्याला काहीच वाटत नाही. आईची सेवा करताना त्याला काही वाटत नाही. आईचे डोळे दुखतायत म्हटल्याबरोबर तो डोळ्यावर हात ठेवतो, डोकं दुखताय म्हटलं डोळ्यावरती हात ठेवतो स्वतःहून. ही जी नैसर्गिक त्याची प्रेमाची अवस्था आहे ती अज्ञानाची म्हणा किंवा नम्रतेची म्हणा किंवा सेवाभावी, आपण मूळ आहोतच की नाही. मग
मग आपल्या 4 अवस्थेमधली जी पहिली अवस्था आहे आपली, ती शूद्रावस्था आहे. आणि शूद्रावस्था जर पहिलीच अवस्था आहे, जी अज्ञानाची अवस्था आहे, मग ती वाईट कशी म्हणू आपण कोणत्या शूद्राला? शूद्राचं मूळ जर तुमच्या लक्षात घेतलं असेल, म्हणून या निरूपणाचं नावच आहे की प्रश्न तत्वाचा आहे. बाकी नको त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपण शूद्र होणं किती आवश्यक आहे. आपणच शूद्र व्हायचं, जी अवस्था आपली आपोआपच देवानी केलेली आहे. देवानी आपल्याला लहान केलंय, अज्ञानी केलंय, आपल्याला सेवाभावी केलंय, आपल्याला नम्र केलंय, आपल्याला शूद्र केलंय. मग आपण शूद्र झाल्यामुळेच तर पुढे आपला काहीतरी विकास होऊ शकतो. मग ही जी अवस्था आपल्याला समजली तर ती ब्रह्मचर्य अवस्था आहे. आणि याला कोणी नाकारू शकत नाही. आपल्या देशातला असो की परदेशातला असो की कुठलाही असो, तो ब्रह्मचारीच असतो. कारण त्याला कोणत्याच गोष्टीचं ज्ञान नसतं आणि मुळात तो स्वभाव साधा असतो, त्यामुळे तो नम्र असतो आणि सेवाभावी असतो. आपण त्याला शूद्र अवस्था म्हणू. मग हे झाल्यानंतर किशोरावस्था येते. किशोरावस्था म्हणजेच इकडची आपली दुसरी अवस्था आहे गृहस्थ. मग गृहस्थ असता म्हणजे संपेपर्यंत, ही अवस्था संपेपर्यंत तो शूद्र. आणि मग तो जो असतो कशामध्ये आला? गृहस्थामध्ये. तो धनार्जन करतो. मग धनार्जन करतो, सुखोपभोग घेतो, आपली संतती वाढवतो. जर संसारी असेल तर तो संतती वाढवेल किंवा त्यांचा वंश वाढवेल. आणि जर तो गुरुकडे गेला तर त्या ठिकाणी धनार्जन करून सुद्धा त्यांचा शिष्य वाढवेल. म्हणजे एकूण काय वाढवण्याचं कार्य करतोय तो या काळामध्ये. गृहस्थाश्रम जो आहे तो गृहस्थाश्रम संन्यासाशी जोडला. म्हणजे या काळातला कोणी जर संन्यासी झाला तर तो त्याचा शिष्य वाढवतो, त्यांचा वर्ग वाढवतो, त्याचा धर्म वाढवतो. म्हणजे तो त्याची वाढच करतोय. ज्या ठिकाणी अज्ञान होतं, आता त्यांनी गृहस्थ होऊन धनार्जन केलं संसारासाठी किंवा विद्यार्जन केलं आपल्या धर्मासाठी, तरी तो वाढवतोच आहे 40 वर्षापर्यंत. मग आपण तेव्हा असतो आपण क्षत्रिय. ज्या ठिकाणी पहिल्यांदा आपण नम्रपणे तो शूद्र असतो, नंतर तो क्षत्रिय असतो. आता बघा तिसरी अवस्था पण सगळ्यांना पटेल, जी तारुण्यावस्था आणि किशोरावस्था एकत्र घेतली, जो गृहस्थ झाला. आता प्रौढावस्था ज्या ठिकाणी वानप्रस्थ आहे. प्रौढावस्थेमध्ये वानप्रस्थ घ्यावा ही आपली अपेक्षा आहे. आपल्या हिंदू धर्माने आपल्याला सांगितलंय की प्रौढावस्था किती मिळवलाय. आता मिळवल्यानंतर समर्पण करणे हे आपल्या अध्यात्मात सांगतोच आहे. आपण जे जे काही शिकलंय ते समर्पण करायचं आहे. जे जे काही आपल्याला मिळालंय ते सगळं समर्पण जर केलं तर ती खरी प्रौढावस्था आहे. मग हा जो वानप्रस्थ आहे, नाही तो मगाचा वैश्य आहे जो जमा करतोय, माझं थोडंसं बोलण्यात चुकलं, जो जमा करतोय धनार्जन करतोय तो वैश्य. दुसरी अवस्था वैश्याची, धनार्जन करतो, अर्थार्जन करतो आणि आपला स्वतःचा वंश किंवा ज्ञान वाढवतो. तिसरा जो आहे आपल्याला वानप्रस्थ क्षत्रिय, म्हणजे आपली जी जबाबदारी आहे ती आपण जाणतो की नाही, आपण हा विचार स्वतः करू शकतो. जो वानप्रस्थ आहे, जो प्रौढावस्था आणि प्रौढावस्था जी आहे त्या ठिकाणी आपल्याला आपली जबाबदारी कळते. पहिल्या काळामध्ये कसं होतं, आम्ही बालक होतो, अज्ञानात होतो, त्यावेळी आम्हाला काहीही कळत नव्हतं, म्हणून त्याला शूद्र म्हटलंय. या ठिकाणी सगळं करून झालंय, जीवन जगून झालंय, सगळं ज्ञान मिळालंय, पैसा मिळालाय. आता या ठिकाणी शक्तीचा व्यापक विकास करायला पाहिजे ही अपेक्षा आहे. आपल्याजवळ जे आहे त्याचा व्यापक विचार आपण करायला पाहिजे. संरक्षण करायच्या दृष्टीने कसं की इतरांची जबाबदारी घ्यायला पाहिजे. एखाद्याजवळ अज्ञान असेल, एखाद्याजवळ पैसा नसेल आणि एखाद्याला ज्याची गरज असेल ती गरज मी पूर्ण करायला पाहिजे. म्हणजे वानप्रस्थ स्वीकारायला पाहिजे मनानी. आणि मनानी जेव्हा वानप्रस्थ स्वीकारीन, परोपकारासाठी वृत्ती माझी जेव्हा त्या ठिकाणी ठेवीन, तेव्हा तो मी खरं म्हणजे क्षत्रिय बनेन. जय जय रघुवीर समर्थ. कोणतीच गोष्ट वाईट नाही सांगितली आहे संस्कृतीने. आपण आधी शूद्र होतो, ती नैसर्गिक अवस्था होती. आपण नंतर वैश्य झालो, तेच आपलं कर्तव्य आहे. जसे लोक व्यापार करून पैसे कमवतात, तसे मी ज्ञान संपादन करून संसार केला. त्यानंतर म्हणजे कोणाला वाईट म्हणायचं नाही, हे जी पहिल्या दिवशीपासून सारखं निरूपणात बोलत असते की कोणतीच गोष्ट या जगातली अनावश्यक नसते. पैसा कमवला, संसार केला, अर्थार्जन केलं, संसार केला. त्या ठिकाणी ज्ञान कमवलं आणि संन्यास घ्यायचा जर विचार केला एखाद्या व्यक्तीने, तर तो त्याचा शिष्यवर्ग वाढवतो, तो त्याचं ज्ञान वाढवतो आणि तो त्याचा वंश अशा पद्धतीने विस्तारित करतो. म्हणून त्याला आपल्याला वैश्य म्हटलेलं आहे. मग वैश्य झाल्यानंतर आपण तिसऱ्या भागाकडे आले. क्षत्रिय कसे असले पाहिजे? क्षत्रियांमध्ये ताकद खूप असते आणि ती ताकद जर व्यवस्थित वापरता आली नाही त्यांना, तर तो खरा क्षत्रिय नाही. आता आपल्याजवळ जे ताकद कशाची आहे? धनाची आहे, ज्ञानाची आहे, आपल्या अनुभवांची ताकद आपल्याजवळ जर असेल
तर या आपल्या अनुभवांची ताकद आपण इतरांना द्यायला पाहिजे. आणि तो खरा क्षत्रिय आहे. असा क्षत्रिय असे तिसरा भाग झाला. जे आपण जे ब्राह्मण क्षत्रिय म्हणतोय, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र हे जे म्हणतोय, त्याची संकल्पना आपल्यातच आहे. मग आपण आपला विकास करायचा आहे ना. जर श्रीराम हा मंत्र सोपा जपारे आपण म्हणत असताना असा पद्धतीचा जर आपण विकास केला आणि इतरांच्याकडे दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष न देता आपल्याला हा क्षत्रिय सापडला. आणि आपणच क्षत्रिय, आपणच शूद्र, आपणच वैश्य, आणि असं व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे हिंदू संस्कृतीची. चुकीचा अर्थ न काढता आपण जर अशा विचार केला, मनन केलं, चिंतन केलं, तर आत्म्याचा शोध लागणार आहे स्वतःच्या. आणि चौथा जो आहे वृद्धावस्था आलेली. आता पहिल्यांदा शैशवावस्था, बाल्यावस्था, त्या ठिकाणी आपण ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतो. इच्छा असो किंवा नसो ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या घडतात. त्यानंतर गृहस्थाश्रम जो दोन्ही पद्धतीने वाढवू शकतो. त्यानंतर वानप्रस्थ आहे. वानप्रस्थामध्ये आपल्याजवळ जे असलेलं ज्ञान आहे ते इतरांना देण्याची आंतरिक तळमळ असते आपल्याला, ती पूर्ण करावी. स्वतःच्या संसारामध्ये लक्ष न देता वानप्रस्थ स्वीकारावा मनाने, आणि आपल्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टींचा इतरांना कसा फायदा होईल याचा विचार करावा, तो वानप्रस्थ आहे. माझ्या जीवनामध्ये मी शूद्रत्व आणि वैश्यत्व हे सगळं जाणवतंय मला. आणि चौथी आहे जी वृद्धावस्था, तिला म्हटलंय संन्यास. आणि प्रत्येक जण संन्यास घेत नाही, म्हणूनच ते कठीण व्रत आहे. ब्राह्मणत्व हे अतिशय कठीण व्रत आहे. सुरुवातीला शूद्र केलं, त्यानंतर आपण झालो वैश्य, त्यानंतर झालो क्षत्रिय. आपणच किती म्हणजे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आपल्या जीवनात. आपण जर विचार केला, नको त्या ठिकाणी बुद्धी चालवली आणि त्याचा अर्थ चुकीचा काढून जाती धर्मच वाढवला, जातीपातच वाढवला. प्रत्यक्षात मी माझा असा विचार केला प्रत्येक जीवानी, तर आपल्याला समजतं संन्यास हे अतिशय कठीण व्रत आहे, जे ब्राह्मणाचं व्रत म्हटलेलं जातं. आता पुन्हा ब्राह्मण म्हणजे जो ज्ञान संपादन करतो, जो त्यासाठी वृत्ती खर्च करतो, त्यासाठी त्याचा पैसा, देह, शरीर, कष्ट सगळे खर्च करून त्याची वाणी शुद्ध करतो. आचार विचार सगळे स्पष्ट असतात त्याचे. अशा पद्धतीने जो आपल्याजवळ आहे त्या सगळ्याचा वापर करत असताना संन्यासी वृत्तीने, निर्विकार वृत्तीने आपल्या सगळ्या जीवनाकडे बघू शकतो. अनुभवाचं दान सगळ्यांना दिलेलं आहे, वानप्रस्थ स्वीकारलेलं आहे. आणि वानप्रस्थानंतर पुन्हा संन्यासात, पुन्हा आपल्याला गृहस्थाश्रमाकडे न जाता आता उरलेल्या अवस्थेत जेव्हा तो जी संस्था, जे निर्विकल्प प्राप्त करतो स्वतःची अवस्था, ती ब्राह्मण अवस्था आहे. मग जी ब्राह्मण अवस्था पुन्हा तिथेही श्रेष्ठच आहे ते. पण याच्यातलं कोण कमी श्रेष्ठ आहे? याच्यातलं कुणीही कमी श्रेष्ठ नाही. कारण आज्ञाधारी, नम्र आणि सेवाधारी मी शूद्र झाल्याशिवाय मी वैश्य होऊ शकत नाही. मी वैश्य झाल्याशिवाय मी क्षत्रिय होऊ शकत नाही. मी क्षत्रिय झाल्याशिवाय मी ब्राह्मण होऊ शकत नाही. म्हणजे ब्राह्मणत्वाची, म्हणजे ही जी जीवनातली सर्वोच्च अवस्था ब्राह्मणत्व आहे. मग हा जो ब्राह्मणत्व जर आपण एकदा त्याच्या मागे लागण्याचा जर प्रयत्न केला, तर सगळ्या अवस्थांमधून आपण जातोय आणि प्रत्येक अवस्थांना आपण न्याय देणार आहे याची स्वतःची ग्वाही असायला पाहिजे. मग त्या ठिकाणी रामतत्व नाही तर कोणतं काम करताय? मग आता हे जे क्षत्रिय असतात ना, ते क्षत्रिय जबाबदाऱ्या आणि शक्तींचा व्यापक विकास करतात. त्यांना, कारण क्षत्रियांना हा विकास करता येतो, कारण त्यांच्याजवळ ज्ञान आहे, त्यांचा अनुभव आहे. ते स्वतःपेक्षाही या अवस्थेमध्ये काय करतात, मग करायला पाहिजे. काय करतात हे म्हणत नाही, काय करतात तर पुनरपी जननम पुनरपी मरणम चाललंय सगळ्यांचं. पण एकदा का क्षत्रिय अवस्था झाली की त्या ठिकाणी त्यांनी फक्त स्वतःचा, फक्त कुटुंबाचा आणि फक्त कशाचा एकाचा विचार न करता त्यांनी सामाजिक राष्ट्रीय कामाकडे जर लक्ष दिलं, तर जसं सावरकर म्हणतात तसं देशकार्य त्यांच्याकडून होत आहे. आणि देशकार्य करत असताना त्यांचा आत्मा अतिशय शांत होतो. ते क्षत्रिय कार्य त्यांनी करावं आणि ते जर केलं तर त्याचा कल्याण निश्चित आहे. मग आपल्याला सतत आपल्या अनुभवावरून जर हिंदू संस्कृती शिकवत असेल की मूळ तुमचं ब्राह्मणत्व म्हणजे काय, क्षत्रियत्व म्हणजे काय, शूद्रत्व म्हणजे काय. शूद्रांचा सगळ्यात मोठा गुण भगवंताला आवडतो. ते तर म्हणतात ज्ञान नाही, तुमच्याजवळ पैसा नाही, संपाद काही नाही, पण तुम्ही जर नम्र आणि सेवाभावी असाल तर तो मला आवडतो. मग शूद्र होणं माझ्यासाठी अतिशय आवश्यक आहे. मग ही जी शूद्राचं लक्षण आहे म्हणजे पूर्ण प्रश्न तत्वाचा आहे, बाकी कोणत्याही जातीपातीचं नाही. मी जर शूद्र झाली तरच वैश्य बनेन, तर मी जर वैश्य झाले तरच मी क्षत्रिय बनेन, आणि जर मी क्षत्रिय झाली तर कदाचित मी ब्राह्मण बनू शकेन. नुसत्या जन्मानी ब्राह्मणत्व आपल्याला कोणी हिंदू धर्माने दिलेलं नाही.
ह्यावरती विचार करणं आवश्यक आहे. वृद्धावस्था जी आहे ते म्हणून वृद्धावस्थेमध्ये जर एखादा क्षुद्र असेल आणि तो जर ब्राह्मणासारखा या तत्वाने वागत असेल तर तो पूज्य आहे. इतका मोठा विचार कोणत्या धर्माने केलाय? कोणत्याही धर्मामध्ये अशा प्रकारचा विचार नाही. आतून आपल्याला बदलवायचं आहे. आतून जेव्हा हे वर्णन विश्वातील सर्व मानवांना लागू पडते, हिंदूंना माना किंवा न माना, पण अशा पद्धतीने तुमचं कार्य असेल तर तुम्ही स्वयंविकास करता आणि स्वयंविकासातूनच तुम्हाला इतरांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळते आणि आपण चारही वर्णाचे असू शकतो. किंबहुना मी तर असं म्हणते चारही वर्णाचे असू शकतो नाही, आजच आपण ठरवायचं आहे. 2 वर्ण तर आपले झालेले आहे, कारण आपण शूद्र वर्ण म्हणजे बाल्यावस्थेतून पार केलाय. गृहस्थ धर्म पण आपण स्वीकारलेला होता, तोही पार केलाय. आता उरलेले 3 अतिशय महत्त्वाचे, उरलेले 2 वानप्रस्थ आणि संन्यास, या 4 वर्णांमध्ये मी चारही वर्णांमध्ये काम करीन असा दृढ निश्चय जेव्हा आपण स्वतःच्या मनाशी करू तेव्हाच कुठे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना येऊन आत्मकल्याण, सोहमचं ज्ञान, ज्यांनी जे म्हटलं की तुला सोहम म्हणून पाठवलंय, या 4 अवस्थातून माझ्याकडे लक्ष देत जर तू केलं तर तुला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होणार आहे. आता हे मंत्र म्हणणं सोपं आहे असं सांगितल्यानंतर मग बोलायचं कशाला? जर तुम्हाला सोपा मंत्र म्हणायला सांगितला, बोलायचं कशाला? का बोलायचं? कारण तो मंत्र त्यांनी कशा पद्धतीने सांगितला आहे आणि त्याचं इतकं अतिशय अवर्णनीय असं जर वर्णन असेल तर त्याचा आनंद प्रत्येक जीवाला होणार आहे. आपणच 4ही वर्णामध्ये आहोत आणि आपण 4 वर्णात असलो तरच आपलं कल्याण शक्य आहे, हेच आपल्याला हिंदू संस्कृती सांगते. जय जय रघुवीर समर्थ. आता याची सुरुवात होताना अतिशय आनंददायक गोष्टी आहेत बघा. एक एक ऐकत गेलं ना तर अगदी आनंदाचा म्हणजे अगदी वरच्या टोकापर्यंत आपण पोहोचू शकतो. इथे सुद्धा आपल्याला स्वतःचा काय करायला पाहिजे हा शोध लागला की आपल्या 2 अवस्था गेलेल्या आहेत. उरलेल्या 3 अवस्थांमध्ये आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे जबाबदारी पार पाडायची आहे. त्यामुळे धर्माने आम्हाला सांगितलं धर्म अर्थ काम मोक्ष, या 4थी मोक्ष संकल्पना सुद्धा तिथपर्यंत आपण या 4 वर्णात आल्यानंतरच साध्य होऊ शकते. नंतर कृतयुगामध्ये जी सुरुवात झाली, कृतयुगाला आपल्या या युगाला जेव्हा सुरुवात झाली, एकच शुद्ध हंस वर्ण होता. त्यावरती हंस साधनेवर मी वेगळ्या दिवशी बोलेन, कारण त्याला अगदी पूर्ण 2 तासाचं निरूपण कमी पडेल. या एक हंस वर्ण होता. म्हणून हंसाला म्हणतात निरक्षीर विवेक करणारा पक्षी, पांढरा, स्वच्छ पांढरा शुभ्र जो पक्षी आहे त्याच्याकडे पाहून सुचलेली जी गोष्ट आहे त्यावरती आपण एकच गोष्ट आहे. ती कोणती गोष्ट आहे की मी त्याच्यावरती वेगळं निरूपण करीन. नंतर त्रेतायुगामध्ये काय घडलं, म्हणजे तेव्हा काय घडलं, शुद्ध हंसवर्ण होता. म्हणजे आता आपल्या बोलण्यावरून लक्षात आलं की नुसता हंसवर्ण होता म्हणजे जसं सुरुवातीला निर्माण झाली पृथ्वीची, आपल्या ब्रह्मांडाची जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा फक्त असे ऋषी होते की जे ऋषी फक्त ज्ञान संपादन करत बसले होते आणि त्यांनी काही संसार केला नाही, त्यांनी काही मागितलं नाही आणि ते निर्विकार अवस्थेमध्ये फक्त तप करत बसले. ते आहे कृतयुगातला सुरुवातीचा हंसवर्ण. त्याच्याबद्दल सोडून द्या. तर हंसवर्णाबद्दल आपण एका दिवशी वेगळ्या अगदी व्यवस्थित विवरण करू. पण नंतर त्रेतायुगामध्ये काय झालं की ह्याच विराट पुरुषांनी त्याच्या निश्वासातून 3 वृत्ती निर्माण झाल्या, सत्व, रज आणि तम. हे सगळ्यांना माहिती आहे. त्याची गंमत पुढे पहा कशी घडते. सुरुवातीला अतिशय शुद्ध एक कुणाचा तरी आवाज येतोय, ऑडिओ कुणाचा तरी सुरू आहे त्यामुळे बोलता येत नाही. सुरुवातीला शुद्ध हंसवर्ण होता, शुद्ध हंसवर्ण होता हे मानल्यानंतर ती शुद्धत्व कशामध्ये बदललं आहे. कुणाचा तरी ऑडिओचा आवाज आहे, तो कृपया बंद करा. आणि नंतर वैराट पुरुषातून याच्यातून रजतम सत्व गुणाची निर्मिती झाली. म्हणजे प्रकृती आणि पुरुष. प्रकृती होता, प्रकृतीतून पुरुषाची उत्पत्ती त्यांनी केलीच की नाही बघा. जर त्याला एकट्याला आनंद मिळत होता, त्याला जर सगळा आनंद मिळत होता शुद्ध हंसवर्णातून, तर त्यांनी का बरं केली असेल, याचं काहीतरी कारण असेल की नाही. त्या कारणाशिवाय ब्रह्मदेवाला सुद्धा शाप नसेल दिला की काही काळ तू अज्ञानात जाशील. म्हणजे अज्ञान आवश्यक आहे. म्हणजे ऊन असल्याशिवाय सावलीची कल्पना येत नाही, दुःख असल्याशिवाय सुखाची कल्पना येत नाही. तसं भगवंत म्हणतात आहे की माझ्याकडे आकर्षित करण्यासाठी या 3 गोष्टी आपल्या मुखातून त्यांनी दिलेल्या, पृथ्वीच्या मुखात मग त्यांनी जी निर्मिती केली सत्व रज गुणाच्या प्रकृती जी बनली ते 3ही गुण आहेत.
तीनही गुणांनी, सत्व, रज आणि तमगुण आपल्याला माहिती आहे. मग जेव्हा त्यांनी सुरुवात केली तर त्यांचं म्हणणं असं आहे की मुखातून जे निर्माण झाले ब्रह्मदेवाच्या ते ब्राह्मण. पुन्हा आपण 4 वर्णावर बोलू, पण पुन्हा वेगळी माहिती मिळते आहे. बाहूपासून जे निर्माण झाले ते क्षत्रिय, म्हणजे मुळात मी बाहूमध्ये शक्ती असल्याशिवाय क्षत्रिय बनू शकणार नाही. मुळात माझ्यामध्ये जे ब्राह्मणत्वाचं बीज असल्याशिवाय मी ब्राह्मणत्व संपादन करू शकणार नाही. कारण ब्राह्मणत्व ही शेवटची अवस्था आहे. ब्राह्मणत्व यासाठी त्यागावर अवलंबून आहे. सर्वसाधारण ब्राह्मण जातीत जन्मला म्हणून तो ब्राह्मण ठरू शकणार नाही. उलट तो शूद्र सुद्धा ब्राह्मणाच्या पुढे जाऊन देवाच्या मांडीवर बसू शकतो. त्यामुळे बाहूंपासून जे निर्माण झाले ते क्षत्रिय, मांड्यांपासून जे निर्माण झाले ते शैव. बघा, जे मांडी घालून व्यापार करू शकतात ते खरंच भगवंतापासून निर्माण झाले म्हणून इतका सुंदर व्यापार ते करतात. त्यानंतर चरणांपासून जे निर्माण झाले त्यांच्याच चरणांपासून, म्हणजे कोण वाईट आणि कोण मोठं काहीच नाही. 4 भागांमधून 4 प्रकार निर्माण झाले. ती वृत्ती येणार नाही आपल्यामध्ये. ज्यापासून आपण निर्माण झालो ती वृत्ती येणार नाही. चरणांचं कामच सेवा करणं आहे. मग त्यानंतर मुखाचं कामच बोलणं आहे. मुखाचं काम बोलणं आहे. जे काही ज्ञान आहे ते देणं हेच मुखाचं काम आहे. त्यामुळे त्यापासून ब्राह्मण झाले. ज्याला ज्ञान असेल तो बोलेल, ज्याला ज्ञान नसेल तो ऐकेल, काही हरकत नाही. आणि ज्ञान घेण्याची गरज नाही. त्यांनी सेवाभावाने जर एखादी गोष्ट केली तर तो शूद्र बनेल. पण ह्या सगळ्या गोष्टी भगवंतांच्या शरीरापासूनच निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे ही जी वृत्ती आहे. मग हे सगळं सांगत असताना आपल्याला आनंदाचं भरतं येतं की आपण जसं करू तसंच घडणार आहे. आता एक अतिशय महत्त्वाची चर्चा करते. म्हणजे या सगळ्या गोष्टी तर आनंदाच्या आहेतच की 4 भाग व्यवस्थित सांगितले की कुणालाही कमी लेखण्याचं या ठिकाणी काही कारण नाही. अशा पद्धतीने हिंदू धर्माचा अभ्यास व्हायला पाहिजे. आता प्रत्येक माणूस हा चौवर्णी असतो. म्हणजे आत्ता जे आपण वर्णन केलं ते चौवर्णीच असतो. त्याचा उपयोग करता आला पाहिजे फक्त. हे एक महत्त्वाचं तत्व आहे. मग मानवाच्या मुखकमलामध्ये शरीराचा राजा मेंदू राहतो. किती वेगवेगळ्या दृष्टीने याचं वर्णन करते बघा. म्हणजे मला जे वाचनात आणि मननात चिंतनात येत आहे त्याचा इतका सखोल अभ्यास यावर अधिक लोक करू शकतील. ज्याला जे ऐकायला येईल त्याच्यावरती विचार करू शकतो. आता त्यांनी सांगितलं जे कार्य केलं ते त्याप्रमाणे. मग त्याचं ब्राह्मणत्व किती कठीण आहे हे सुद्धा सांगितलं. शूद्रत्व साधा आहे पण किती महत्त्वाचं आहे ते सुद्धा सांगितलं. आता म्हणतात मानवाच्या मुखामध्ये शरीराचा हा जो राजा आहे तो मेंदू म्हणजे मन राहतं. पाठ, पोट, छाती यामध्ये अधिक ज्ञानसाधने नाही का? जर समजा आपल्याला प्राणायाम करायचा आहे, छातीचा उपयोग आहे, फुफ्फुसांचा उपयोग आहे. हे सगळं करण्यासाठी हा वरचाच भाग कामाचा आहे ना. वरच्या खाली थोडी साधना करता येते. हातांपासून साधना वेगळी, पण हातांची साधना केली तरी साधनं कुठे आहे तर या ठिकाणी पाठ, पोट, छाती यामध्ये अधिक ज्ञान साधने दिली नाही का? मी पिंडी ते ब्रह्मांडी हा विषय वाचत असताना या गोष्टी सापडल्या की पिंडी ते ब्रह्मांडी म्हणत असताना अशा गोष्टी जर आपल्याला सापडत असतील तर खरंच देवानी आपली कशी निर्मिती केली आपण आपल्याकडे कधी बघितलंच नाही. आपण आपल्या स्वतःच्या देहाकडे वेगळ्याच पद्धतीने बघितलं. प्रत्यक्षात भगवंतांनी काय करून ठेवलं आहे आपल्यासाठी. तर या ठिकाणी डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा, ज्ञानेंद्रिय, डोळे, नाक, कान, जीभ सगळं वरच्या भागात. जे काही ज्ञान मिळणार आहे ज्ञानेंद्रिय ते सगळ्या वरच्या, मेंदू सुद्धा इथेच. मग हे सगळं देत असताना ज्ञान साधनांच्या आधिक्यामुळे मुखाला ब्राह्मण म्हटलं जातं. काय हरकत आहे मग म्हटलं तर की मी चांगलं बघू शकते, मी चांगलं बोलू शकते, मी चांगलं ज्ञान संपादन करू शकते, मी विवेकाने माझी बुद्धी बदलवू शकते, मी मनाचे श्लोक म्हणू शकते. आणि हे जर मी करू शकत असेल तर माझं मुख म्हणजे ब्राह्मणाचं मुख आहे. माझ्याच आतापर्यंत काय सांगितलं 4 अवस्था म्हणजे बाल्यावस्था, तारुण्य, प्रौढावस्था आणि शेवटची वृद्धावस्था ह्याद्वारे सुद्धा ब्राह्मणत्व आणि शूद्रत्व सांगितलं. आता माझ्या देहाचं सांगतायत. देहामध्ये किती हळूहळू जवळ येतोय आपण स्वतःच्या. मग ती सोहम साधना काय आहे त्याच्यावरती वेगळं विवेचन करते. मग या ठिकाणी ज्ञानसाधनांच्या आधिक्य जे आहे ना, मेंदू, डोळे, कान, नाक, जीभ हे सगळं माझं ज्ञानेंद्रिय आहे. यातून माझे चांगलंच मिळतंय मला. बुद्धीतून ऐकते आहे. त्यानंतर डोळ्याने अतिशय उत्तम सगुण रूप रामाची मूर्ती बघते. सद्गुरूंची मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली मी जे धवा पाहिली
तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. हे कुठून झालं? डोळ्यांनी पाहिलं. ह्या डोळ्यांनी नाही नुसत्या, ह्या डोळ्यांच्या मागे जो मेंदू आहे ना त्याला सुद्धा पटलं. आणि हे सगळं जी क्रिया झाली ती माझ्या वरच्याच भागात झाली, मुखकमलामध्ये. या मुखकमलामध्ये ही क्रिया झाली, म्हणून या माझ्या वरच्या भागाला ब्राह्मण म्हणतात. आणि मगाशी सगळ्या शेवटच्या भागाला ब्राह्मण म्हटलंय. या सगळ्या अवस्थांचा पुन्हा पुन्हा विचार करायला पाहिजे. जितकं वाचू तितकं अंतरंग शुद्ध होत जात आहे. नंतर शरीराचं संरक्षण कशामुळे होत आहे? शरीराचं संरक्षण करण्यासाठी हातच पुढे येतो. त्या ठिकाणी मेंदून डोळे काही करू शकत नाही. डोळ्यांनी बघितलं मी नुसतं, तुम्ही काय करू शकते डोळ्यांनी? त्याला काय करू शकणार आहे? जर माझ्यावरती हल्ला झाला तर माझे डोळे काय करू शकणार आहे? त्या ठिकाणी ब्राह्मण काहीच कामाचा नाही. त्या ठिकाणी माझा मेंदू आणि नेत्राने गुरुराजमूर्ती पाहून सुद्धा जर माझ्यावरती हल्ला झाला तर कर्मयोगाप्रमाणे माझे हात उचलावेच लागणार आहेत. मग हे शरीराचं संरक्षण कशामुळे होत आहे? बाहुबलामुळे होत आहे. आणि ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हृदयातल्या रक्ताभिसरणामुळे होत आहे. किती खोल आपला हिंदू धर्म जातोय. हृदयामध्ये रक्ताभिसरण झालं नाही, हृदयाने पंपिंग केलं नाही तर ते जे रक्त माझ्या वर आणि खाली आणि हाताला पायाला मिळणार नाही. त्यामुळे तो भाग कुठे येतोय? माझ्या मध्ये येतोय. बाहुबलामुळे हृदयाचं संरक्षण बाहू. मग या बाहू आणि या भागाला क्षत्रिय म्हटलंय. काय चुकलंय? असा विचार आपण कधीही केला नाही. नाही त्या गोष्टीत विचार करून दूर दूर आपल्यापासून जात राहिलो. प्रत्यक्षात स्वतःकडे येणं हाच तर योग आहे. आणि रामाचा मंत्र म्हणायचं असेल तर हे माझं शरीर समजणं मला आवश्यक आहे. जोपर्यंत मी प्रौढावस्थेमध्ये त्यांनी सांगितलं तसं करणार नाही तोपर्यंत वृद्धावस्थेचे ब्राह्मणत्व मला प्राप्त होणार नाही. ब्राह्मण जातीत जन्मले तरी सुद्धा. मग आता हे जे माझं मुखकमल आहे, आता मुखकमल राजीव नेत्र कोणाला बघतोय? रामाला बघतोय. आणि त्या रामाचं मुख पाहत असताना जर मला वाटलं की त्यांच्या मुख आणि माझ्या मुखामध्ये काहीच बदल नाही, कारण माझ्या तशी दृष्टी प्राप्त झाली या मेंदूद्वारे, मग मी ब्राह्मण झाले. आणि हे सगळं करण्यासाठी मला संरक्षण जर माझं करायची वेळ आली किंवा देवाची पूजा करायची वेळ आली, आता सगळं काही वाईट अर्थाने न घेता आम्हाला देवाची पूजा करायला हात लागणार आहेत. मग ह्या हातांचं आणि हृदयामध्ये रक्ताभिसरण जे होत आहे ते सगळं माझं मधल्या भागात येत आहे. त्याला क्षत्रिय म्हटलंय. म्हणजे हा जो व्यापक विचार आपण स्थूलातून सूक्ष्माकडे जातो आणि सूक्ष्मातून स्थूलाकडे सुद्धा येतोय. असा आपला हिंदू धर्म कुठे दिसतं? असं काही आपण आपला अतिशय उच्च दर्जाचा विचार करत करत जर जीवन जगलो ना तर इतर काही कुठे बघायची गरज पडणार नाही आहे. आणि हे सगळं करण्यासाठी राममंत्र कामात पडलेला आहे. राममंत्र म्हटल्यामुळे कसा स्वार्थी आहे भगवंत. तो म्हणतो माझं नाव घेतलं ना आता माझ्याबद्दल ऐक. माझं नाव जर मनापासून घेते तर तू माझ्याबद्दल ऐकलं पाहिजे. म्हणून स्वतःची माहिती स्वतःच समोर आणतो. याच्यासारखा गोड संवाद कुणाचा होऊ शकत नाही. हे ब्राह्मणत्व आहे. मग तिसरं, जन्मापासून मरेपर्यंत खाऊनही पोट काही भरत नाही. जन्मापासून मरेपर्यंत खात राहतो. अगदी मृत्यूशय्येवर जरी पडायची वेळ आली तरी माणसाला खाण्याची इच्छा होत राहते. हे खाल्लं असतं तर बरं झालं असतं, कारण जिव्हा त्याची काम करत असते. मग या ठिकाणी त्याला ते बरत नाही. ते म्हणजे आता त्या ठिकाणी म्हटलंय त्यांना कोणता भाग झाला? ब्राह्मण झालं, क्षत्रिय झालं आणि वैश्य. वैश्यांचं पोट कधी भरत नाही. म्हणजे त्यांनी म्हटलं किती व्यापार केला तरी पैसा कधी माझा संपू नये, आणखी पैसा मिळवा. खरं म्हणजे त्यांनी वानप्रस्थ स्वीकारायला पाहिजे. जेव्हा पैसा मिळवून झाला, त्यांचा मधला एक अवस्था संपली, तर त्यांनी काय करायला पाहिजे? वानप्रस्थाकडे वळून ह्या सगळ्या गोष्टींचा इतरांना उपयोग करून द्यायला पाहिजे. ते न करत असल्यामुळे ते क्षुद्र होतात. मग आता या ठिकाणी जन्मापासून मरेपर्यंत खाऊनही ज्यांचं पोट भरत नाही तो भाग मध्ये आहे. आणि या सगळ्यांना वाहून नेतं विचार. ह्या सगळ्यांना वाहून कोण नेत आहेत? पायांचं महत्त्व कमी आहे का? आणि तेच पाय, त्यांच्याच पायावर आपलं हे डोकं ठेवतो ते सद्गुरू आहेत. पुढे खूप मोठं विवेचन आहे ह्याच्यावरती. आता सध्या आपण आपल्या देहाबद्दल विचार करतोय, अवस्थांबद्दल विचार केला, स्वतःच्याच अवस्था, बाल्यावस्था, नंतर ह्या सगळ्या किशोरावस्था, ह्या सगळ्या अवस्था आधी पाहिल्या. नंतर देहाचा जेव्हा विचार केला, माझ्या देहाकडे जेव्हा बघितलं, म्हणून म्हणतात सद्गुरू समोर आल्यावर आरसा दिसतो. प्रत्यक्षात जो आरसा असतो तो आपल्या देहाला बघतो आणि देहामध्ये काय कुठे आहे ते बघतो.
आणि सद्गुरू जेव्हा समोर उभे राहतात, नेत्राने गुरुराज मूर्ती आपली, तेव्हा आपला देह प्रत्यक्षात काय आहे? हा ब्राह्मण आहे, हा वैश्य आहे, हा क्षत्रिय आहे, आणि आपल्याजवळ पाय हे शूद्र आहेत. आपले शूद्र पाय आहेत. मग ह्या सगळ्यांना वाहून नेणारे, भार सांभाळणारे पाय हे शूद्र आहेत आपले. मग कोण कुणाला वाईट म्हणणार, कोण कमी लेखणार आहे? हेच जर सद्गुरूंचे पाय असतील तर माझं डोकं त्या ठिकाणी जाणार आहे, आणि हे माझे पाय चालत चालत सद्गुरूंपर्यंत जाणार आहे. म्हणजे आपण म्हटलं ना, आत्मा त्वं गिरिजा मती सहचरा प्राणात शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम नमः शिवाय नमः शिवाय. मी जे काही करीन ते करत पाय जर माझे अशा प्रकारचा विचार करून सद्गुरूंच्या चरणाशी गेले, ते शूद्र असून अतिशय ब्राह्मणाचं ऐकणारेच ठरले ना. शेवटी ब्राह्मणाने जे सांगितलं, त्याच्या बुद्धीला जे पटलं, त्याच्या नेत्रांनी जे बघितलं, त्याच्या कानांनी जे ऐकलं, ते त्याच्या हृदयाला पटलं. आणि हे सगळं पटलेलं त्यांनी खाली भार वाहणारे शूद्र आहेत, खाली पाय आपले स्वतःचे. कोण कोणाला दोष देत आहे? ह्यावरती जर अगदी अतिशय सुंदर विचार करता आला आणि अशा पद्धतीने हिंदू धर्म जर समजला, म्हणजेच युद्ध सुद्धा कसे होत होते? दोन लोकांमध्ये युद्ध होते, त्यानंतर दोन देशात झाले, प्रदेशात झाले, त्यानंतर एका कुटुंबात झालं, आणि त्यानंतर आपल्या मनातल्या मनात हृदयात द्वंद्व आहे. मग हे द्वंद्व सांभाळायचं असेल तर अशा प्रकारचं वाचन, भगवंताचं चिंतन आवश्यक आहे. अर्धाही भाग झाला नाही अजून, कारण पुढच्या खरा जो वेदांत आहे तो पुढच्या याच भागावर अवलंबून आहे. त्यामुळे कदाचित हा दुसरा भाग होईल. पण हे करत असताना मला वाटतं हे सगळ्यांना माहिती जरी असलं तरी अशा पद्धतीने हे एक प्रकारचं आत्मपरीक्षण कशामुळे शक्य झालं? राममंत्रांमुळे शक्य झालं. राममंत्र जरी आपला निरूपणाचा भाग संपला असला तरी राम कसा कणाकणात मनामनात चराचरात भरलेला आहे, आणि तो स्वतःचं कौतुक स्वतःच करून घेतो. म्हणून म्हटले मामेकम शरणम ब्रज. एकदा तू माझ्याकडे ये, तुझ्याजवळ ज्ञान असलं काय नसलं काय मी तुला सगळं ज्ञान देतो. आज तुला जे आनंद देण्याचं कामच मी म्हणतो, समर्थ म्हणतात मी करतो. आणि तुला आता आवडलं का विचारतात पुन्हा. हे जे मी तुला सांगितलं ते पटलं का तुला असं विचारतात. आणि ते इतकं पटलंय की मलाच नुसतं पटलं. जसं आपले नद्या ओव्हरफ्लो होतात पावसाळ्यामध्ये आणि आपले धरणं भरून वाहतात, तसं हे आनंद माझा उसळून आला. त्यातल्या त्यात लेकीकडे 3 दिवस आनंद आनंद. आणि हे सगळं जे रामायणाचं निरूपण करताय त्याच्या एका भागाचं विवरण आज संपलंय. याच्या पुढचा भाग, ह्यावरती काय वाटलं ह्याच्या आपण प्रतिक्रिया द्याव्या. म्हणजे पुढचा भाग अतिशय रंजक आहे याहीपेक्षा, आणि आत्म्याचा आपल्याला शोध लागू शकतो. असं इतर शूद्र, इतर क्षत्रिय, इतर वैश्य विचार करण्यापेक्षा आपली अतिशय उत्तम प्रकारची जी हिंदू संस्कृती आहे त्यावरती आपण असा विचार केल्यावर, असं मार्गदर्शन जर भगवंतांनी आपल्याला स्वतः समोर येऊन केलं तर आपल्यासारखा भाग्यवान आम्हीच. म्हणून आपण म्हणतो कृतज्ञ मी कृतार्थ मी. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ताई खूप सुंदर असं आज आपण विवेचन केलं. बोलू नका म्हणे. आज माझ्याकडे पाहुणे जास्त आलेले आहेत, त्यामुळं मला जास्त त्याच्यात ऐकता आलेलं नाहीये. त्यामुळं आजचं विवेचन खूप सुंदर झालेलं आहे निश्चितच आहे. त्यावर मी जास्त प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मनपूर्वक आदरपूर्वक आपला आभारी आहे. चैतन्य सत्संग मंडळामध्ये आपली सदा सर्व अशाच पद्धतीची नेहमीची हजेरी राहावी ही त्या सद्गुरूच्या चरणी, श्री रामाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करून मी यत्र साधकाकडे वळतो. जय श्रीकृष्ण. यत्र योगेश्वर घ्या विनोद जोशी सर. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा यत्र श्रीर्विजयो भूति ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूति ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूति ध्रुवा नीति
निर्मतिर्मम. जय श्रीकृष्ण.